कोल्हापूरसह राज्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांचे शासन दरबारी प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेने केली आहे। या मागणीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांना देण्यात आलं। केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांवर आहे। मात्र या महिलांचा मानधन आणि सेवा शाश्वतीचे प्रश्न प्रलंबित आहेत। त्याकडे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या समन्वयक नेत्रदीपा पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचं लक्ष वेधलं। आरोग्य सेविकांच्या प्रश्नाबाबत लवकरच आरोग्य मंत्रालय आणि महिला बाल विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोग्य सेविकांचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। दरम्यान केंद्र सरकारच्या मातृवंदना योजनेची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांकडून काढून घेतली जाणार आहे। हे काम आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणार आहे। पण त्यांनाही मानधन आणि इतर सेवा शाश्वतीबद्दलच्या समस्या भेडसावत आहेत। त्यामुळे सोमवारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उज्ज्वला पाटील, सतीशचंद्र कांबळे, शुभांगी पाटील, दिलीप पवार, दिलदार मुजावर, वर्षा लवटे, शोभा दरेकर, आनंदी कांबळे, शुभांगी खांडेकर यांनी सहभाग घेतला।